नमस्कार. सकाळचे 9 वाजतायत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बुलेटिनची सुरुवात बारामतीच्या बातमीने. बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदान आता सुरू झाले. निवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांचा एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. सामान्य प्रशासन विभागाकडून आज सुट्टी जाहीर करण्यात आली. सुनेत्रा आणि पार्थ पवारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. काटेवाडीतल्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी मतदान केलं. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळ आहे. यासाठी प्रशासन सज्ज झालं असून लोकशाहीच्या उत्सवाला आता सुरुवात झाली. या बारामतीच्या पोटनिवडणुकीमध्ये एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये महायुतीकडून सुनेत्रा पवार उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधात 22 जण रिंगणात आहेत. यासाठी आज मतदान होतं. या लोकशाहीच्या मतदान उत्सवाच्या निमित्तानं सामान्य कर्मचाऱ्यांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त या मतदान प्रक्रियेच्या वेळी तैनात करण्यात आला. खरं सांगायचं तर ही संबंध पोटनिवडणूक अत्यंत भावनिक वातावरणात पोहोचला असल्यामुळे स्वतः बारामतीकरच त्यांनीच ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे ते प्रत्येक जण आपले कर्तव्य म्हणून हे दादांनी त्यांच्यासाठी इतकी वर्ष केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून आणि श्रद्धांजली म्हणून ही सगळी लोकजण आज सगळ्या गावांमधनं मतदानासाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत. दादाच्या मातोश्री दिसलेल्या नाहीत आशाताई. त्यांचं वय तुम्हाला माहिती आहे की त्यांचं वय जवळजवळ 89 वर्ष असल्यामुळे त्यांचं घरी मतदान झालेलं आहे. त्यांचे आज आशीर्वाद घेऊन मी आत्ताच इथे आलेली आहे आणि दादांशिवाय कुठल्याही गोष्टी आपल्याला करण्याची सवय नाही, पण आज आपल्याला हे मानून चाललं पाहिजे की दादा आपल्यात नाहीत आणि सगळ्याच बारामतीकरांनी लक्षात घेतलेलं आहे आणि ते मतदानासाठी बाहेर पडत आहेत. विरोधक कोणी नाही स्ट्रॉंग, तुम्ही बोलताय ते बरोबर आहे, पण सगळ्यांनी ही निवडणूक एक रेकॉर्ड ब्रेकिंग मतधिक्यांनी वहिनीला व दादांना विजय व्हावं म्हणून सगळ्यांनी तसं श्रद्धांजली ठरावी दादांना, कारण दादांचं लीड नेहमीच विक्रमी राहिलेलं आहे. बरोबर, सगळ्यांच्या मनात तेच होतं की बिनविरोध झाली असती तर ती खरी श्रद्धांजली दादांना अर्पण झाली असती, पण तसं नाही झालं. म्हणून यावेळेस गावागावी जाताना पण जिल्हा परिषद पेक्षा प्रतिसाद खूप लोकांचा होता. ते त्यांची भावना मला सांगत होते आणि दादांचं प्रेम सगळ्यांच्या मनात तसं दिसत होतं. दादा का जो भी हादसा हुआ है उसके बाद ये पहला बाई इलेक्शन है, तो लोग इमोशनल है और इतने साल का दादा उनका और बारामती का जो रिलेशन है उसके लिए मुझे लगता है लोग आएंगे दादा को, दादा ना होते हुए भी वोट करने को जरूर आएंगे. बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे. आपल्या बरोबर शर्मिला वहिनी पवार आहेत. वहिनी, आज तुम्ही मतदान केलंय, कसा उत्साह आहे? उत्साह तुम्हाला दिसतोय बूथवरती. सकाळपासूनच लोक आलेली आहेत आणि मतदान चांगल्या पद्धतीचंच होणार आहे याची मला 100% खात्री वाटते. खऱ्या अर्थाने आता हे निवडणूक जी आहे ते सहानुभूतीची लाट मोठ्या प्रमाणामध्ये आहे. किती मताधिक्य मिळेल असं वाटतं? नक्कीच जो आकडा सर्वांनीच दिलेला आहे तो मला असं वाटतं रेकॉर्ड ब्रेक मतदान अपेक्षित आहे. खऱ्या अर्थाने आता या निवडणुकीमध्ये जवळपास सुनेत्रा वहिनी यांच्या विरोधामध्ये 22 उमेदवार रिंगणात आहे. खरं तर ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, मात्र जे उमेदवार उभे आहेत त्यांनी एक ह्या उमेदवारांनी प्रचार केलेला नाही या ठिकाणी. कसं आहे, आता तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. कदाचित त्यांचा मूक पाठिंबा असेल न प्रचार करून. त्यांना पण वाटत असेल की दादांना ही एक श्रद्धांजली, आदरांजली आपण वाहिली पाहिजे आणि शेवटी लोकशाही आहे त्यामुळे त्याच्या ती जिवंत ठेवणं पण तेवढंच गरजेचं आहे. नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, काटेवाडी, बारामती.